एवढी छान कलाकृती मी आजपर्यंत तरी पाहिली नव्हती। ही चामुंडेश्वरी देवी आहे। आता आपण चाललोय सँड म्युझियमला। इंडियातलं सगळ्यात जुनं आणि फर्स्ट ते सँड म्युझियम आहे। वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन। आय होप यू गाईज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन। आणि आपण बसने चाललोय हॉटेलमधून फ्रेश वगैरे होऊन तिथे चाललोय। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतो मला कळवा। आता मी स्टेप बाय स्टेप त्या सँड म्युझियमबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देईनच। आणि तुम्हाला कसं वाटतं सँड म्युझियम, तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती होती का हेही मला कळवा। आपण आलोय सँड म्युझियमला। 2 सेकंदातच मी तुम्हाला दाखवतो फटाफट। आता इकडे आपण हे कलाकृती बघतोय, पण हे वाटतंय का एवढं सोपं वाटतंय ना? जे जेवढं दिसतंय ना सोपं, ते खूप त्याच्यासाठी मेहनत लागली असेल। आणि हे फर्स्ट टाइम बघतोय मी तरी। तुम्ही? फर्स्ट टाइम ना, पण खूप ऑसम आहे। जे माझ्या मागे बघतात ना देवीचं तुम्ही स्कल्पचर, ही चामुंडेश्वरी देवी आहे। तिच्या टेम्पलला पण प्रोबॅबली आपण जाणार आहोत, मे बी आज किंवा उद्या ना, उद्या। आणि इथेच दर्शन झालंय देवीचं। इथे लवबर्ड्सचा खूप किजबिजाट आहे आणि खूप ऑसम आहे। स्पेसिफिकली एका गोष्टीला तुम्हाला त्याच्यातून शो करतायत, ज्या आपण आता सगळे बघितले। आणि इतकं परफेक्ट, एवढी छान कलाकृती मी आजपर्यंत तरी पाहिली नव्हती। तुम्ही जर पाहिली असेल तर मला नक्की कळवा, कमेंट करून कळवा। आणि हा इथे कसं याल तुम्ही, हा ॲड्रेस आणि ह्याचा मॅपसुद्धा मी डिस्क्रिप्शनमधून देईन, तुम्ही चेकआउट करा। जे साईडला अशी दुकानं सुद्धा आहेत, खेळणी वगैरे शॉपिंग करता, ते पण तुम्ही बघा। आणि हे इकडे सगळं छानपैकी असं दिलं, बघू शकता तुम्ही। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग। तुम्हाला कसं वाटलं हे सँड म्युझियम, मला नक्की कमेंट करून कळवा। आणि ह्याच्याबद्दल माहिती आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मॅप वगैरे इथे दिलेलं आहे। सो भेटूयात आपण नवीन एका व्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर।